नमस्कार. पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि बाप्पांना आवडणारी ही खपली गव्हाची खीर पाहणार आहोत. अगदी वेगळ्या पद्धतीने तडका दिलेली ही खीर, त्याचप्रमाणे यामध्ये दूध, खवा, मिल्क पावडर काहीच वापरले नाही. चला पाहू. त्यासाठी आपण इथे खपली गहू घेतलेले आहेत, स्वच्छ पुसून घ्यायचे. आता यामध्ये थोडेसे तांदूळ, मध्ये अगदी 1 ते 2 चम्मच आपण तांदूळ घातलेले आहेत, कारण खीरीला चिकटपणा येण्यासाठी थोडासा. आणि थोडंसं पाणी घालून हे थोडंसं गहू भिजवून घ्यायचे. अगदी थोडं पाणी घालून हे गहू भिजवून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मिनटं अशा प्रकारे हे भिजवलेले गहू ठेवायचे. अशा प्रकारे प्रसरवून ठेवायचे, जेणेकरून पटकन आपले हे गहू पाणी शोषून घेतील आणि अशा प्रकारे कोरडे होतील. पहा, 10 ते 15 मिनिटानंतर असे हे कोरडे झालेले आहेत. अजिबात हाताला पाणी लागत नाही, थोडेसे फुगलेले आहेत. आता मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे गहू घालायचे. आता इथे मिक्सर लावताना मात्र बंद चालू या मोडमध्ये लावायचं, जेणेकरून हे जे गहू आहेत ते अगदीच पाक बारीक होणार नाहीत. अशा प्रकारे थोडेसे मोठे राहतील. पहा, बंद चालू या मोडमध्ये लावा. अशा प्रकारे तुमचे गहू होतील. आता एका प्लेटमध्ये हे गहू काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे पाकडून घ्यायचे. जर थोडी बारीक कणी असेल ते निघून जाईल. अशा प्रकारे पाकडून घ्यायचे. पाकडून घेणं अगदी जरुरी आहे. थोडंसं अशा प्रकारे पाकडले की त्यातील थोडीशी कणी किंवा कचरा निघून जातो. आता आपण कुकरमध्ये हे गहू शिजवणार आहोत. त्यासाठी 3 ते 4 चम्मच तूप घेतलेलं आहे. थोडंसं हे तूप वितळलं की यामध्ये हे गहू थोडेसे भाजून घ्यायचे. अशा प्रकारे गहू भाजून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आणि 2 ते 3 शिट्या छान देऊन गहू शिजवून घ्यायचे. जेवढा गहू तुमचा छान शिजेल, चांगला शिजेल, तेवढी तुमची खीर टेस्टी लागते. त्यामुळे 3 ते 4 तुम्ही ह्याला शिट्ट्या दिल्या तरी चालेल. आता आपण अशा प्रकारे शिट्ट्या देऊन थंड होण्यासाठी हा कुकर ठेवायचा. आणि आता इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत. त्यासाठी गूळ अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे. इथे तुम्ही साखरही वापरू शकता. आता इथे काजू, बदाम, मनुके, खसखस अशा प्रकारे तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. त्याचप्रमाणे वेलची, सुंठ आणि जायफळ त्याची आपण ही पावडर तयार करून ठेवलेली आहे. आता मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि 1 चम्मच खसखस. आता हे बारीक केलेले खोबऱ्याचे काप, ओलं खोबरं आहे हे, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा हे वाटून घ्यायचं. अशा प्रकारे ही पेस्ट तयार करून घ्यायची. पहा, अगदी बारीक ही पेस्ट तयार करून घ्यायची. आता कुकर थंड झालेला आहे आणि ही जी गहू आहेत ते छान शिजलेले आहेत. पहा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि हे तपासून पाहायचं की आपले गहू शिजलेले आहेत की नाहीत. पहा, मी दाखवते. अशा प्रकारे आपला हा गहू छान शिजलेला आहे. आता 2 चम्मच तूप पुन्हा आपण घेतलेला आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून छान भाजून घ्यायचे. भाजल्याने खूप छान टेस्टी लागतात. जरूर करून पहा अशी पद्धत. तुपामध्ये थोडेसे हे ड्रायफ्रूट्स आहे ते भाजायचे छान आणि मगच यामध्ये आपण हा शिजवलेला गहू आहे ते त्यामध्ये घालायचा. त्याचप्रमाणे आता आपण इथे गूळ खिसलेला आहे तोही घातलेला आहे. गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. ही खीर गोड असेल तरच छान लागते. 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे. पुन्हा थोडं गरम पाणी घालायचं आणि ही खीर शिजण्यासाठी ठेवायची. थोडासा गूळ वितळेल आणि खीर ही छान पुन्हा शिजेल. अशा प्रकारे शिजवून घ्यायची. इथे तुम्ही साखरही घालू शकता, पण गुळातली खीर अप्रतिम लागते. जरूर करून पहा. आता आपण नारळाची जी पेस्ट केली होती ती घालायची आणि पुन्हा हे मिक्स करून पुन्हा छान शिजवून घ्यायची. इथे आपण दुधाचा, खव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाही. दुधातील ही म्हणजेच नारळाच्या दुधातील खीर आहे. जरूर करून पहा, अप्रतिम लागते. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं पुन्हा छान शिजू द्यायची स्लो गॅसवरती. आता आपण पहा, थोडंसं आटलेली आहे खीर. यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि इथे वापरणार आहोत आपण दुधावरची शाई. अगदी 2 ते 3 चम्मच मी दुधावरची शाई ठेवली होती ती घालायची. अशा पद्धतीने जर तुम्ही खीर केली ना तर बोटे चाटून खाल आणि पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने खीर कराल. अशी ही अप्रतिम गव्हाची खीर होते. आता गॅस बंद करायचा
आणि मगच यामध्ये आपण जी वेलची, सुंठ आणि जायफळची पावडर केली होती ती घालायची. अशा पद्धतीने घातले तरच ह्या खिरीला छान वास लागतो. आता आपण याला तडका देणार आहोत. त्यासाठी 2 ते 3 चम्मच साखर अशा प्रकारे विरघळून घ्यायची. ह्यामध्ये साखर विरघळताना पाणी वगैरे काही घालायचं नाही. अशा प्रकारे साखर पूर्ण कॅरमल करून घ्यायची, वितळून घ्यायची. आता ही वितळलेली जी साखर आहे ती आपण त्या खिरीवरती घालणार आहोत. अशा प्रकारे आपण याला तडका देणार आहोत. अशा पद्धतीने एकदा जरूर करून पहा खीर. तुम्ही बोटे चाटून खाल आणि अगदी आठवड्यातून नाहीतर महिन्यातून जरूर पुन्हा एकदा ही खीर बनवाल, अशी ही खीर तयार होते. पहा, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडासा गॅस लावायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली खपली गव्हाची खीर तयार आहे. आणि रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.